श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहे आशा करते मस्त असाल. तर आज आहे रविवारच्या संध्याकाळचं टायमिंग आहे बघा. 5:30 वाजून गेलेले होते आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. तर भांडी घासायला बाहेर घेतल्यानंतर पाऊस एवढा आलेला होता आणि हलका येऊ पाऊस एवढं मनाला दिलासा आणि आनंद देऊन गेला की काय सांगायला नको. तर आणि पुढं जी तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. आमच्या ज्या काही गमती जमती ज्या काही तुम्हाला बघायला मिळतील त्यांना तुम्हाला थोडं जरी हसू तुमच्या तोंडावरती आलं तर आमच्यासाठी ते म्हणजे खूप छान अशी म्हणजे हे असणार आहे. कारण बघा आपण दुःख तर सगळ्यांनाच देत असते पण हसू ठराविक अशी माणसं आपल्याला देत असतात. आमचं ब्लॉग त्यासाठीच असतात की कॉमेडी आणि फॅमिली परत आपलं जे घरातलं जे खरोखर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच वाढवून चढवून नाही. जे आम्ही जगतोय तेच तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. नव्हते हा आणि तसंच खातोय तिथे. हात लावायचं. हात लावलं तर जरा आपण लक्षात ठेवायचं की मग बाबा हिला धरले हात धुवायचे. ती जाणार आहे जाते वाट थांब तू चाललं तर वाज पहिलंच पाऊस तिथे बघते. भांडी बिंडी चाटलीस. मार खाणार म्हणून चालले ती. बरं वाटलं जरा पाऊस पडल्यावर. नाही बाई मी पावसात भिजाय आवडत नाही. मला पावसात पाऊस पडत्याला बघायला आवडते. भिजाय आवडत नाही पावसात अजिबात. मला तू भिजतेली आवडते पावसात. कशाला डोकं धरून बसाय भांडी भिजते. नाही बाई मला सहनच होत नाही पाऊस. मला आवडतच नाही पावसात भिजाय. असं कवा तर पडलेला पाऊस भारी वाटत. काल इथलं सगळं काढलं हिने. आम्हाला तासभर लेक्चर दिले म्हणून आम्ही इथलं सगळं स्वच्छ केले. तेच की तेच लेक्चर दिलं असं तुम्हाला वाटते ना. मी घरात नुसती बसून असतोय काय करत नाही. तुमच्या फ्रीजच्या बाटल्या भरण्यापर्यंत आणि चप्पल उचलून ठेवण्यापर्यंत काम आहे या घरात. तरी बी तुमचं काय कुत्र्याने चप्पल घालवलं तर हुडकून आणण्यापर्यंत काम आहे. कोण पाळले मी काम मग मी पाळले म्हणून मी करायचं का? न्यायचं नाही त्याला बाहेर बी जायचं. त्याला बाहेर बी जायचं आहे आणि आत बी थांबायचं. इकडे उठ रे उठ चालले ते. आता काय करतो त्याने जरा घर बघ कसं केले घाल. मार कशी खात्या बघा. तर काम नाही म्हणून काम लावलीस काय. बस एका जागेला. ए डोळं कसं झालं तू तिचं. बरं नाही होता. बरं नसल्या असं होते. तर पळतेच पळते. कसली पळत्या दमूपर्यंत पळत्या बघ. आणि आला पाऊस थांबालता. थांबत होता आणि परत आला. याच्यातच तरी फोन आहे. कुत्र्याने घाण केले बघ तुझ्याही. माझं कुत्रायचं कावल. इकडे इकडे कोण कावलं इकडे. मग तू भांड्यात कशाला जातीस ग. फाडत बसते. लय राग आहे तिला. इकडे इकडे या लवकर. चिडल्या आता ती. हाक मारा हो तुम्ही हाक मारा. तेवढी भांडत होत्यास ग बिचारी. दिवसभर सांगून ठेवतायसा की रविवार असल्यावर. लय पाप वाटते मला कशाचं तुला असं काम करते भारी वाटते. पाप वाटते. त्या आयुष्यात तुला एक मैत्रीण आणि काय भांडे फिंडे धुवायला. मला पाहिजेलच आहे. हा म्हणजे तुला काम बी करायला लागणार नाही ते. आणि मी म्हणजे 15 दिवस. कुकी कुठे गेलं कुकी.
कोकी खाल्ला आम्ही सगळे जाऊ एकच राहिलेलं कोकी बिस्किट आहे नव्हते ते. आणि तुला फोन काढायला सांगितलेलं ना मी गाडीतला कुणाला तुला मला नाही सांगितलं का? हो मला तुम्ही हे म्हणलं असं किचन कटा तिला म्हणलं असं देतो बरं. पाऊस मग पाऊस आला फोन टिमिटिंब झाला. मला का ठेवलं नाही खरं. काय कुकी एकच होता एक होता कुकी 100 रुपयाचा कुकी एक दिवसात संपवला आहे मग हिला सांग की काय पाहिजे तुला बिस्किट लय बाबा बायकांना काम लय बाबा आहे ना मला कसं तर तुझ्या म्हणण्यानुसार मी जुनं भांडी करते आणि झोपतोय. आता मी चांगलं बोलताना बी तुला वाईट कसं वाटते म्हणताय सांगा तुम्ही. काय काम असतं तुला दिवस? आता देवाने पिठं बनवले मला ते साड्या बिड्या काढायचं. आणि त्याच्या हात बी तुझं गिड्ड व्हायला काम करून करून ते ना खरं खरोखर काम आहे खरं बायकांना एवढी भांडी धुवायची माणसांना काय सगळ्याच बायकांचं मला हे वाटाले किवी आल्या म्हणजे केवढं काम करतात बघ की सकाळी उठायचं पाणी ठेवायचं आंघोळ करायचे देवपूजा करायची मग उठवायचं आम्हाला मग डबा करून द्यायचा भाजी तो निवडायची तांदूळ निवडायचं गहू निवडायचं ज्वारी निवडायची दळून आणायचं दुपार घालायचं परिसर स्वच्छ ठेवायचा फुलं काढायची भरपूर काम आहे संध्याकाळी एकच आहे सकाळी जायचं आमच्या कामाला पैसे मिळतात म्हणून आमचं काम हां आमच्या कामाला पैसे मिळतात म्हणून आमचा रुबाब आहे तर तसं आहे का तसं तुमचं काम जास्त आहे लुटून पुसून काढायचं ते बी एकदा नाही 2-3दा म्हणजे कितीदा बी घाण होते घर बिडकी बघा कशा तुझे म्हणजे भरपूर काम आहे एवढं काम करायचं अहो गाव ते अरे पाणी नाही म्हणून वैशीला देव पाणी द्यायला लागलं बघा हो का डायरेक्ट ह्याच्यात आणि ते बी डायरेक्ट टाकीत द्यायला लागलंय म्हणजे असं काय नाही की एवढं वैशीचं आणि देवाचं कनेक्शन जोरात आहे पालक साफ केलेली वाळा सोहाने आवराय सांगितले हमेशा पाऊस पडते आंधी आहे तुफान आहे एकदा जायचं म्हणजे जायचं जरा जरा म्हणूस तर केवढा पाऊस आला की हो ऐशी पाणी मागायला म्हणून की नाही हो केवढा देवानं पाऊस पडलाय देवची दूत आहे देवाची दूत देव म्हणाला पाणी नाही तुला अहो ते अंघोळ कशी करायला दोघं अय अय वरती चिमण्या आंघोळ करायला ते आंघोळ हो थरथर आल्यात ती तरतरा नाही आंघोळ करायला थरथर आल्यात हो यानं लय दिवस आंघोळ करायला नाही त्याच्यामुळे ते आंघोळ करायला आणि पप्पांनी मेन तारो बसते ते लागत का पर्यंत एक तारावर एका बसले तर चालते एका ताराला लागलं तर हात चालते तर दोन तारांना हात लागण्याचा म्हणजे एकदम आणि ती दोन्ही पाय त्यांचं भांडी ते सगळे आत ठेवून घेतली आणि आता म्हटलं की आपल्याला जायचं आहे तर मोटर ह्या साईडला इथं ठेवून द्यावी एका वेळेस पाणी आलं तर ताई मोटर लावतील त्या हिशोबाने मी मोटर दरवाजापाशीच ठेवलेली होती म्हणजे जेणेकरून त्यांना हुडकायला लागणार नाही आणि आलं पाणी तर त्या मोटर लावतील त्यासाठी आणि
पाण्याची पाईप मी टाकीतच सोडून दिलेली होती आणि नेमकं बघा असं जायच्या वेळेला कुलूप सापडत नाही. एरवी तर माप आपल्या डोळ्यासमोर ते सारखं दिसत असते, पण असं जायचं कुठं तर गडबडीत म्हटलं की दिसत नाही. पण गडबड त्यानं काय अशी नव्हती आणि म्हटलं चला आता पाण्याची पाईप टाकीतच सोडून दिलेली होती, बारीक जरी आलं तर भरून जाईल. मागच्या वेळेला तसंच झालेलं होतं, बारीक पाण्यानंच पूर्ण टाकी भरलेली होती आणि मी ताईंला शेजारच्या सांगून गेलेलं होतं. तर आम्हाला घ्यायचं होतं चिकन. तर होलसेलमध्ये चिकन आपल्याला रंकाळ्यापाशी बघा मोठं एक शॉप आहे. जरी कोणी कोल्हापूरमधनं बघत असले तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की रंकाळा एरियापाशी जवळ एक मोठं चिकनचं शॉप आहे बघा. तर तिथं चिकन आपल्याला किलोमध्ये आणि स्वस्त मध्ये मिळते आणि चांगलं मिळते. असं नाही की पाण्यात तिने भिजवून ठेवतात, आपल्यासमोरच त्यांनी म्हणजे बक्षी जो आहे तो कट करून व्यवस्थित निवडून त्याने आपल्याला स्वच्छ देतात. तर इथं बघा 4 मांजराची पिल्ली होती आणि हिने ते बघितलं, म्हटलं तर आपण ह्याच्यातलं एक घेऊन जाऊया. आणि मांजर पाहिजेच आता घुशीने, तुम्ही बघितलंच परवा घुशीने एवढा म्हणजे गटर जे आहे तिथे उकरलेलं आहे भरपूर. आणि मनू होतं तेव्हा काहीच असं नव्हतं आणि मनू जसं गेले तसं आता ते गेले राहिले काय कुठं हरवले काहीच माहिती नाही बघा त्याच्याबद्दल. पण माझं तर मन तेच आहे की ते परत येऊ दे कुठं जरी असलं तरी, आणि त्याला पण मी सांभाळणार. आणि आता हे आज घ्यायचं होतं आम्हाला, पण आम्ही जाणार होतो तिकडं आणि तिकडनं आम्हाला कधी येणं होतं माहिती नाही. आणि उगाच तिथं जाऊन त्याचा दंगा तिथं नको म्हणून हे म्हटले की आता इथंच आहेत आपल्याजवळच, तर कधी पण आपण घेऊन जाऊ शकतो. तर हे खाली आहे ना ते एकदम शांत होतं, काहीच त्याचा दंगा नव्हता. ती वरडलीत वरची मांजरं तरच त्याचा आवाज येत होता, नाही तर हे शांत होतं, आपापलं निवांत गप खेळत होतं. आणि एक होतं ना काळ्या कलरमध्ये बघा, ते माझं पहिलं जे मांजर होतं टिक्कू म्हणून, तर त्याच्यासारखं सेम दिसत होतं आणि तसंच त्याच म्हणजे जातीतलं होतं. पण कसं आहे बघा, ही मांजरं पाळलीत ना ही तेवढी ॲक्टिव्ह नसतात. मांजरं पकडायला म्हणा किंवा एखादं काय लांबडतीन आलं तर त्यांच्यासमोर जायला घाबरतात ही मांजरं. त्यासाठी हे म्हटलं की हे नको, आपल्याला असं रानटी म्हणजे आपलं जे एरवी असतात बघा मांजरं, आता ही 3 दिसतात अशी मांजरं आपल्याला पाहिजेल आहे. तर हे आता तिन्हीपैकी कुठलं तरी एक न्यायचं असं आमचं ठरलेलं होतं. पण आत्ता आम्ही नेऊ शकत नव्हतो, कारण आम्हाला जायचं होतं तिकडं आत्तींकडं, त्यासाठी. आणि तिथं नेऊन आणि त्याचा उगाच दंगा, ते कुठं फिरलं कुठं हरवलं काय झालं तर ते आणि उगाच हे नको म्हणून आम्ही तिथनं तसंच गेलो, चिकन घेतलं आणि गेलो. तर आमचं गप्पा सुरूच असतात बघा, गाडीवरनं जरी बसलं तर असं, आणि आठवलं तसं काय ना काय तर बोलायचं सुरू असते, सांगायचं सुरू असते की हे आणायचं आहे ते आणायचं आहे, असं आपलं सुरूच असते. दुसरं आता काय बोलणार आहे बघा, संसाराचं, मुलांचं, आणि आपल्या घरात 250 घेतलं ना. आणि पावसानं आहे ना एवढं म्हणजे जी कोंबडं असते बघा आमच्या इकडं, तर ह्या झाडाच्या फुलांना कोंबडं, तर ती एवढी पडलेली होती. आल्यानंतर मी 6:45 वाजता आलेलो होतो आणि ज्यावेळी मोठ्याच्या शॉपमध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळी 6:30 वाजले होते. आल्यानंतर मी चिकन स्वच्छ धुतलं आणि सुहानीला ठरल्यासारखी डाळ करायला टाकलेली होती. तर असं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चिमणे इकडे आलो की थांब, जाव्या इकडे जाव्या, आपण जाव्या. या आईला दुकानला गेल्या, माऊन सांग मी आलो म्हणा. हा आता हा आहे ना माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्यानं मी आल्यापासून 10 फेऱ्या त्याच्या झाल्या की माऊ चल खाली चहा प्यायला चल. म्हणजे त्यांना कुणी असं सांगायला लागत नाही की माऊला बोलवून आण तिला चहा प्यायला. ती मनानंच बघा अशी इतके शान आहेत की मी आलेलं दिसल्यानंतरच त्यांचा दंगा सुरू असते की आता त्या दोघी म्हणजे आरू तनू इथं होत्या, त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला त्या दोघी आणि विराज, ही तिघांचं असं म्हणजे एवढी ही आहेत ना की त्यांना दिसल्यानंतरच त्यांची घाई असते की माऊ चल खाली चहा प्यायला चल, जेवायला चल. ती कुणाला विचारत नाहीत की माऊला बोलवून आणू काय. तर अशी मुलं क्वचितच आपल्याला बघायला मिळतात बघा, जे म्हणजे कुणाला न विचारता आपली जी माणसं आहेत त्यांना जपायला बघतात. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.